हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आधीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्त्र स्वागत असो. आज की नाही मी एक सिंधी पदार्थ करून दाखवणार, ते म्हणजे दाल पकवान. सगळ्यांनाच येतं, अगदी सोपं आहे. तर मी करण्याचा प्रयत्न करणार आहे, तुम्ही पण बघा आणि कमेंट्स करून सांगा. हा चला तर काय काय घ्यायचं ते पाहूया. डाळ पकवान. हे बघा, डाळ पकवानसाठी आपल्याला ही चण्याची डाळ घ्यायची आहे, बाकी दुसरं कुठलंही काही घ्यायचं नाही. चण्याची डाळ, त्याच्यानंतर राई, जिरं, धणा पावडर, नंतर सुकी मिरची, कढीपत्ता आणि आलं लसणाचा थोडासा ठेचा फोडणीला, कांदा आणि टोमॅटो एवढे घालायचंय. हे फोडणीला घालायचंय. ही डाळ बनवायची आहे. आणि पकवानसाठी आपल्याला मैदा घेतलेला आहे, नुसता मैदा, त्याच्यामध्ये ओवा, आणखी काळे तीळ हे घालून मळायचं, बाकी आणि थोडं तेल घालून ते मळायचं, बाकी काही करायचं नाही. एकदम सोप्पा. चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे, कारण काल भिजवून ठेवली होती. ती आता मी शिजवून ठेवणार आहे. त्यात थोडीशी हळद आणि मीठ घालून 2 शिट्ट्या काढणार आहे. ही डाळ ही बघा, डाळ शिजवून घेतली आहे, जरा गरम आहे, नंतर मी फोडणीला करून दाखवते. ही बघा, डाळ आज शिजवून घेतली आहे. आता पकवानासाठी पीठ मळायचं आहे. तर मैदा घ्यायचा, थोडासा ओवा चांगला चोळून घ्यायचा, मीठ आणि थोडे काळे तीळ आणि थोडं तेल टाकायचं आणि हे मळून घेते. अगदी जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही. पकवान करण्यासाठी पीठ मळून ठेवलंय, ते जरा थोडा वेळ तोपर्यंत डाळ करून घेते आणि तेल पण गरम करत ठेवलंय. तर आता डाळीला बघा काय काय घालायचं. तेल घालूया, थोडं तूप, फोडणीला मोहरी, जिरं, सुकी मिरची आणि कढीपत्ता. थोडा कांदा आणि टोमॅटो. थोडा हिंग घालायचा, नंतर ओली मिरची आणि आल्याचे तुकडे आणि आपण जे आलं, मिरची, लसूण थोडं वाटून ठेवलं आहे ते थोडंसं घालायचं. थोडं लाल तिखट, थोडं, कारण सुकी मिरची वगैरे आपण घातली आहे, थोडं लाल तिखट, हळद, धना पावडर आणि चांगलं मिक्स करायचं. थोडं मीठ टाकायचं आणि ही डाळ शिजलेली आहे ती टाकायची. आता चांगली उकळायला द्यायची, चांगली शिजली गेली पाहिजे. बाकी डाळ झालेली आहे, तोपर्यंत पकवान करायला घेते. हे बघा, एकदम थोडंसं पीठ लावायचं,
ह्याला टोचे द्यायची हा असे, म्हणजे आपल्याला फुगवायची नाहीये, कुरकुरीत करायची आहे हे पक्वान. हे बघा पकवान तयार. जरा कलर येऊ दे. छान झालंय. डाळ पण झाली, डाळ पण शिजते. आलाय ना कलर. बघा मग दुसरी करते. बघा अशी करकरीत कुरकुरीत अशी आली पाहिजे. पकवान तयार. हे बघा झाले काय पकवान. आता हा आणि मग तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते. या खायला दाल पकवान. पाहिलात ना व्हिडिओ तुम्ही, पहिल्यापासून पाहिलेत ना. सोप्पं आहे एकदम. मला जसं जमलं तसं मी केलेलं आहे. पण त्याच्यावर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि त्याच्यावर कमेंट्स करायला विसरू नका. कसा वाटला आणि जरूर घरी करून बघा. बाय.